नमस्कार, मोऱ्यास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। आज आपण बघणार आहोत हॉटेलसारखे व्हेज ड्राय मंचुरियन कसे करायचे। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत सगळ्यात आधी गाजर मी इथे बारीक कापून घेणार आहे। मी इथे गाजर बारीक कापण्यासाठी चॉपर वापरणार आहे। तुम्ही सुरीच्या साहाय्याने सुद्धा गाजर बारीक कापून घेऊ शकता। माझ्याकडे चॉपर आहे म्हणून मी चॉपर मध्येच गाजर बारीक करून घेणार आहे। चॉपर मध्ये पटकन असे गाजर बारीक कापले जाते। हे बघा, लगेचच आपले एकदम बारीक गाजर कापून झालेले आहे। आता मी तसेच कोबी सुद्धा बारीक चिरून घेऊन तोही आता मी चॉपर मध्ये बारीक करून घेणार आहे। हे बघा, एकदम बारीक चिरून आपला कोबी तयार झालेला आहे। आता आपण चिरून घेतलेला कोबी आहे तो एका भांड्यामध्ये टाकून घेऊया। त्यानंतर आपण बारीक करून घेतलेले गाजर आहे तेही आता याच्यामध्ये टाकून घेऊया। त्यानंतर एक वाटी कांद्याचे पात घेतलेले आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे। त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, थोडीशी काळी मिरी पावडर, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ, रेड चिली सॉस एक चमचा, सोया सॉस एक चमचा। आता आपल्याला हे सगळे मिक्स करून घ्यायचे आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे, जास्त दाबून आपल्याला हे मिक्स करायचे नाही। त्यानंतर इथे मी एक चमचा बटर घेतलेले आहे, तेही आता आपल्याला याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहेत आणि 1 चमचा मैदा घेतलेला आहे। आता आपल्याला हे चांगले हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। आता मला अजून थोडेसे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा लागत आहे, त्यासाठी मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा परत घेतलेला आहे आणि तोही आता आपण याच्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपले मिश्रण तयार झालेले आहे। आता आपण याचे छोटे छोटे मंचुरियन बॉल तयार करून घेऊया। अगदी हलक्या हाताने आपल्याला मंचुरियन बॉल तयार करायचे आहेत, जास्त दाबूनही आपल्याला मंचुरियन बॉल तयार करायचे नाही। जर ते दाबून केले तर ते आतून कच्चेच राहतात आणि आतपर्यंत शिजले जात नाही। हे बघा, अशा हलक्या हाताने आपल्याला मंचुरियन बॉल तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी सगळे मंचुरियन बॉल तयार करून घेतलेले आहेत। आता आपण ते तळून घेऊया। मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला मीडियम गॅसवरच मंचुरियन तळून घ्यायचे आहेत। तेलामध्ये टाकले की लगेच आपल्याला मंचुरियन हलवून घ्यायचे नाही, ते 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला हलवून घ्यायचे आहेत। आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। बघा, मी आता मंचुरियन बॉल उलटे करून घेत आहे। आता आपल्याला हे सगळ्या बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हे बघा, मस्त असे आपले मंचुरियन बॉल तयार झालेले आहेत, अगदी कुरकुरीत तयार झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। राहिलेले बाकीचे मंचुरियन ही मी तळून घेतलेले आहेत। आपले आता सगळे मंचुरियन बॉल तळून झालेले आहेत। आता आपण ग्रेव्ही कशी करायची ती बघूया। त्यासाठी मी इथे 1 चमचा तेल घेतलेले आहे आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे। तो चांगला परतला की आता त्याच्यामध्ये लसूण आणि बारीक किसून घेतलेले आले टाकून ते चांगले परतून घ्यायचे आहे। एक मी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, ती चांगली परतून घ्यायची आहे। थोडासा कोबी घेतलेला आहे, तोही आता याच्यामध्ये टाकून चांगला परतून घ्यायचा आहे आणि थोडीशी कांद्याची पात टाकून ती आता चांगली परतून घ्यायची आहे। मी इथे अर्धी वाटी पाणी वापरलेले आहे, जास्त पाणी वापरायचे नाही कारण की आपण ड्राय मंचुरियन बनवणार आहोत।
आता याच्यामध्ये रेड चिली सॉस, सोया सॉस, अर्धा चमचा व्हिनेगर, चवीनुसार मीठ. आता हे चांगले मिक्स करून घेऊया. थोडासा सोया सॉस कमी वाटत आहे म्हणून मी अजून थोडासा सोया सॉस टाकून घेतलेला आहे आणि तो आता चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी इथे लागणार आहे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि आता त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता हे आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे आहे. आता आपल्याला ग्रेव्ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, मस्त अशी आपली मंचुरियन ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये तयार केलेले मंचुरियन बॉल आहे ते टाकून घेऊया. त्यानंतर आता याच्यावरती थोडीशी कांद्याची पात टाकून घेऊया आणि आता हे चांगले मिक्स करून घेऊया. हे बघा, मस्त असे आपले ड्राय मंचुरियन तयार झालेले आहेत. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी हॉटेलसारखेच मस्त असे आपले ड्राय मंचुरियन तयार झालेले आहेत. तुम्ही एकदा नक्की असे ड्राय मंचुरियन घरी तयार करून बघा, खूप आवडतील सगळ्यांना. त्यानंतर याच्यावरती आता थोडीशी कांद्याची पात टाकून आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला मंचुरियन तोडून दाखवते. बघा, मस्त अशा आतपर्यंत आपले छान मंचुरियन शिजलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.